1 जून की रात चौफाला इलाके में 5 युवक मुंह पर कपड़ा बांधकर तलवार एवं अन्य घातक हथियारों के साथ घूमते हुए दिखाई दिए थे। इसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद इतवाड़ा पुलिस ने मामले को गंभीरता से लेते हुए जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने युवकों की पहचान कर ली। आरोपियों में नितेश प्रकाश वीरजे और गोविंद गोंडीबा चिटवटेवार समेत कुल 5 युवक शामिल है। इसमें से 3 आरोपी नाबालिग है जबकि 2 बालिग है। पुलिस ने आरोपियों से पूछताछ की और पुलिस जांच में सामने आया कि आरोपी किसी गंभीर अपराध को अंजाम देने की नीयत से घातक हथियार लेकर घूम रहे थे। इसके आधार पर आरोपियों के खिलाफ बीएनएस की धारा 312 डकैती की तैयारी करने के तहत इतवारा पुलिस थाने में मामला दर्ज कर लिया है। तीनों नाबालिग आरोपियों को बाल न्याय प्रक्रिया के तहत बाल सुधार गृह भेज दिया गया है। वहीं मामले में अन्य साथियों की संलिप्तता की जांच के लिए पुलिस पूछताछ कर रही है। संदिग्धों के नेटवर्क और गतिविधियों की जानकारी जुटाने के उद्देश्य से पुलिस ने आरोपियों का चौफाला क्षेत्र के जुलूस भी निकाला। पुलिस का कहना है कि कानून व्यवस्था को चुनौती देने वाले और समाज में दहशत फैलाने वाले की कोशिश करने वालों के खिलाफ आगे भी सख्त कार्रवाई की जाएगी। मामले की आगे जांच इतवारा पुलिस कर रही है। कुठल्या प्रकरणात या आरोपींची धिंड काढलेली आहे? काय संपूर्ण प्रकरण आहे? दिनांक 1/6/26 रोजी रात्री चौफाळा भागात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये 5 मुलं तोंडाला हातरुमाल बांधून एक काहीतरी घातक शस्त्र म्हणजे तलवार सदृश्य वस्तू जवळ बाळगून फिरताना रात्रीच्या वेळेस हा व्हायरल व्हिडिओ झालेला होता। सदर व्हायरल व्हिडिओची आम्ही पडताळणी करून हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने या रात्रीच्या वेळी 5 मुलं फिरत असताना मिळून आल्याने त्यांचे पूर्ण चेहरा झाकलेला होता। त्याची आम्ही माहिती काढून गोपनीय माहितीदारामार्फत मुलं कुठं आलेत हे याच भागातील चौफाळा येथील 5 मुलाचे नावं निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही। आणि त्यांच्याकडून त्यापैकी 5 पैकी 3 अल्पवयीन मुलं आहेत आणि 2 सज्ञान आहेत 20 आणि 23 वर्षाचे। त्यांच्याकडून एक तलवार जप्त करून कलम 312 प्रमाणे दरोड्याची तयारी करण्याच्या उद्देशाने ते रात्रीच्या वेळेस फिरत असताना निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच त्यांच्याकडे एक तलवार मिळून आल्याने 425 आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून 2 सज्ञान आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली असून बाकी 3 आरोपींना ते लहान कमी वयाचे असल्यामुळे रिमांड होम जे बाल सुधारगृह असतं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आज त्यांची पूर्ण ज्या ठिकाणी ते फिरलेले आहेत आणि त्यांचे साथीदार राहतात याची पडताळणी करण्यासाठी आज शहरात फिरून लोकांना हे अशा प्रकारचे गुन्हे परत होऊ नयेत, हे कोण मुलं आहेत किंवा हे परत आहेत त्याच्यासाठी एक खात्री करण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। नाही, एक जो आहे तो चिंटेवार म्हणून त्याची एक पूर्वीप्रमाणे एक राईटचा गुन्हा दाखल आहे आणि हा बेरजे म्हणून आहे एक सज्ञान, त्याच्यावर पहिलाच हा गुन्हा आहे।